हाय हॅलो नमस्कार सगळेजण कशा आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल। मी नैना माझ्या YouTube चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपल्याला मस्तपैकी रविवारची सुट्टी एन्जॉय करायला बाहेर जायचं, ती म्हणजे आपण फिरायला जाणार आहोत। तर कुठे जाणार आहे ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर समजणारच आहे। जो रविवार आहे तरी सुद्धा स्नेहाच्या क्लासला सुट्टी नाही, तर सकाळी 8 ते तिचा 11 वाजेपर्यंत क्लास होता। तर आता 11 वाजल्या, सकाळी ती 8 वाजता गेली। सचिन तिला आता आणायला गेले, तर आल्यानंतर जेवण मस्तपैकी करू आणि जेवण झालं की मी थोडंसं किचनवरचे भांडे वगैरे सगळे घासून पुसून घेते, म्हणजे किचन वगैरे साफ करून घेते, जेणेकरून रात्री आल्यानंतर त्रास नको भांडे वगैरे घासायचं। त्यासाठी किचन साफ करून घेते। आणि कुठं पण बाहेर जायचं म्हणलं ना तर घर स्वच्छ असलं तरच बरं वाटतं। सगळं भांडे सगळे पसारात ठेवून जायला नको वाटते। तर सगळे भांडे वगैरे साफ केल्यानंतर मग पटापट आपण निघू, तयार होऊ आणि निघू, जास्त वेळ लागणार नाही। आणि गेल्या रविवारी सुद्धा बाहेर जायचं होतं फिरायला, पण असंच झालं की स्नेहाचा त्या दिवशी सुद्धा पेपर होता आणि बरं झालं आज तरी ती लवकर आली। आणि बघू आता कुठं जाणं होतं फिरायला, तिथं तुम्हाला दाखवणारच आहे। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला सुद्धा बिलकुल विसरू नका, ठीक आहे? चला मी बाकीचं पटापट सगळं काही छोटे मोठे काम आवरून घेते, तोपर्यंत स्नेहा सुद्धा येईल क्लासहून। हाय शोनू दीदी, का मारायला आलीस? नको म्हणली जा तुम्हीच। आईला जायचं होतं तुझ्यासोबत ब्लाऊज शिवायला, म्हणून तिने त्यासाठी फोन केला। तिला यायचं नव्हतं ना, म्हणून नव्हतं केलं। तिला वाटलं संगीतला सुट्टी आहे आज, तर तिच्यासोबत जावं। मी तिला सांगितलं म्हणूनच फोन केला। गरम व्हायला लागले पण आज, आहे ना? का नाही? खिडकी खाली कर, केली ना खाली। खिडकीवर घ्या मग इथे लावू। हा तुझा हे म्हणते हे मना नाही येत माणसं बाहेर। हा काय म्हणतो माहिती का, लोणावळ्याला चला म्हणे। आपण इथे जवळ असून सुद्धा गेलो नाही तर आता पुढल्या रविवारी दिदीला सुट्टी असली तर जाऊ, नाहीतर मग त्याच्या पुढल्या जाऊ। आणि जर पुढल्या रविवारी पण सुट्टी नसेल ना, तर मग येणाऱ्या रविवारी आपण सुट्टी करून जाऊ, चालतंय का? परीक्षा असल्यावर कशी जाते? परीक्षा असल्यावर नको। आज कसं नाही, ते 1 तासाचा क्लास होता, 1-1.5 तासाचा, तसं असलं तर मग जाऊया, चालतंय का? आज कसं होता 1-1.5 तासाचा क्लास? ते 1 महिन्यातून जेवढे संडे आहेत ना, त्यातला फक्त 1 संडे सुट्टी असेल, बाकी सगळं संडेला आता 1 झाला ना, आता नाही राहणार। आता जेव्हा तो ऑगस्ट संपत आला ना, तेव्हा असं नाही। आपल्या घरापासून किती लांब आहे बरे? 5 लोक झाड तोडायला आलेत म्हणून प्राणी शहरात यायला लागले। तर 2-3 दिवसात किती दिवस झाले बिबट्या येऊन सांगा आता? 5 कसा? सचिन विचारलं बिबट्या किती दिवस झाले, ते म्हणतात 5 ते 6 दिवस। तर म्हणलं 5 कसा? ते म्हणजे तुतरी दिन नाही। असं म्हणतात का? आता वापस विचारू नका, खरी खरी तुतरीत भेटल, फुलाचा गुच्छ असं लटकते। आलो पण का आपण? हो आलो पण का? दिसत नाही का समोर? असं हे थोडेफार गाड्या, आणखी थोडीशी गर्दी आहे जास्त।
घेतली नाही तर थोडीशी जागा होती नाही तस लावायची होती ना मध्ये. तर बघू शकता आपण कुठं आलेलो आहोत. बीबी का मकबरा बघायला आलो. स्नेहाला, स्वप्नीलला, सचिनला इथं नव्हतं यायचं, दुसरीकडे जायचं होतं फिरायला. काहीतरी हे जवळच आहे पण आता जवळ सुद्धा येऊन मला झालं. आम्ही जेव्हा इथे नवीन राहायला आलतो ना तेव्हा आलो, त्याच्यानंतर आम्ही आलेलोच नव्हतो. तर आता ती दोघं जण गेले तिकीट काढायला. चल पप्पा बोला. तर माहित नाही तर तिकीट काढायचं आहे. उलट दिसायला मी गेले तिकीट काढायला, तोपर्यंत तुम्हाला इथं तर तिकडे बघू शकता तिथं आहे तिकीट काढायचं तिकडल्या साईडला. आणि तिकडं गर्दी आहे त्यासाठी आणखीन सचिनला 5-10 मिनटं लागतील बहुतेक. तर थोडीशी रिमझिम पाऊस चालू झालाय. उन्हामध्ये पाऊस यायला लागलाय पण ऊन पडलंय आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाऊस यायला सुरुवात झालेली. तर त्या ठिकाणी पिण्याचं पाणी आहे. तिकीट काढल्यानंतर आपल्याला तिकडला दुसऱ्या रस्ता तिकडला एक तिकडून रस्ता आहे, तिकडून जायचं आपल्याला मध्ये. हा हे बघ हे छोटे छोटे जे दिसतात ना तर गावाला ना आमच्या बाजूच्या दारात होतं हे असं फटाकड्याचं झाड. तर लय दिवसांनी आत्ता बघितलंय मी, दिवसांनी नाही तर वर्षानंतर कधीतरी बघितलंय. तर हे बघितलं लगेच आठवलं मला की फटाकड्याचं झाड आहे. तर स्नेहाचं चालू झालेलं आहे. त्या मावशी मस्त पैकी मांडी घालून जाऊन बसल्यात. तर इथपर्यंत बस रिक्षा सगळं काय ते लोक कोणी पण येऊ शकते. आणि पाऊस जोराने पण आला. तर बघू शकता असं आहे. तिकीट काढल्यानंतर आपल्याला हे देतात आणि हे दाखवल्याशिवाय मध्ये जाऊ देत नाहीत. तर बरंचसं काही इथे लिहिलेलं आहे, वाचावं लागलं आपल्याला. मध्ये आल्या आल्या पाऊस येऊ लागला बघा, जास्त नाही थोडं थोडं. आणि हे आहे आतमध्ये आल्यानंतर मेन दरवाजा. आणि सचिन आणि स्वप्न तिथे जाऊन उभं राहिले बसल्यात जाऊन का तर पाऊस यायला लागला आणि खूप जास्त पण नाही. बघू शकता किती थोडंसं पाऊस आहे. एक एक दोन दोन थेंब पडायला तेवढ्याला पण बसल्यात जाऊन दोघं जण. आणि आपल्याला पूर्ण आता आतमध्ये जायचं, मस्तपैकी फिरून यायचं. आणि रविवार असल्यामुळे थोडी सगळी गर्दी आहे. हे कलर हे नंतर देत असतील ना. हा काढूया ना. बाकी हे सगळं काही हे पहिलंच आहे पण हे कलर हे वरतून जरा हे झालं ना एकदम असं कलर वगैरे उतरला ना तर याला कलर वगैरे देतात. बाकी इकडंच काहीच नाही आणखीन केलेलं असं जसंच तसंच आहे. किती भारी बनवलं ना पण खरंच मग बरं है ना. अरे वाला ज़्यादा दिशा में घूम होगा खाली काटे करेंगे।
त्याच्यावरच जास्त नाही दिसत आहे. किती मोठं आहे आणि एक एक मिनार बघू शकतो. दोनच दिसतात समोरून, बाकी तिकडे गेल्यानंतर वरतून एवढे दिसते. तर अशा पायऱ्या आहेत वरती जायला. थोडं चलून मला दम आला. तर वरती आल्यानंतर बघू शकता कसं दिसतंय. तर आतमध्ये येण्यासाठी तो वाला मेन गेट आहे. आता आपल्याला इथून आतमध्ये जायचं बघायला. आणि छोटे छोटे मिनार आहेत, बाकी 4 मोठे मिनार आहेत. पाऊस यायला लागलाय आणि तर हे सगळं काही जे आहे ते दगडाचं. हा ठेवा ना काय आपल्याला इथं बाहेर चप्पल काढून जायचं आतमध्ये. तर हेच नाही साईडला होऊन जरा मला पण बघू द्या. तसं गोल आहे पूर्ण बघण्यासाठी. डिझाईन वगैरे कसली भारी काढली ना. हां एकदा काढून तेव्हाला दरवाजा बघू शकते. तिथे पूजा वगैरे करायला यायचं असतं, तंतवळ येत असतील मधून. बस तिथं खाली जाण्यासाठी एकच दरवाजा. ते तिकडल्या साईडनं त्याला टाळा मारला. नाही आहे 350-400 वर्षापूर्वीची डिझाईन आहे. एकदम पूर्ण अशी मार्बलची डिझाईन आहे. आणि तिकडे बघू शकता असं आहे. जास्त वाढले आता. हा ठीक आहे, थांबा 1 मिनिट. चप्पल घालू दे. ओली झाली सगळी चप्पल. आणि घसरायच्या पायऱ्या तशा. मग बरा फोटो पण काढायचे.
तर चला तुम्ही सुद्धा हे वाचा व्यवस्थित. ज्यांना मराठी नसेल त्यांनी इंग्लिशमध्ये वाचायचं. तर हे आहे बाहेरच्या साईडचं. चारी बाजून जसं बघा तसंच दिसतंय ना, सेमच आहे. चारी बाजून सेमच दिसतंय. तुम्ही जिकडून बघाल तिकडून असं सेमच दिसतंय. हे सगळं डिझाईन वगैरे खरंच खूपच भारी. हे काय आहे? बसाय उठायची जागा. हे सुद्धा दगडाच आहे. आणि हे बघू शकता कसं आहे. हे काहीतरी खिचायला बांधायला वगैरे असं. 373 किती? 373 वर्ष. 300 वर्षापूर्वी असं. इथलं थोडस निघलेलं. तू नाही येणार का? तर स्वप्नीला आता येणार नाही ती म्हणतो इथंच बसतो मी, तुम्ही जाऊन तिकडे जाऊन बघू. तर चला पाऊस थोडासा कमी झालाय तरी सुद्धा येतोय पाऊस अजून. तर सचिन आणि स्वप्नी तिकडंच बसल्यात आणि पाऊस यायला लागला म्हणून म्हणले ती तुम्ही जावा, तुम्ही थोडंसं फिरून या इकडून तिकडून, व्हिडिओ वगैरे फोटो काय काढायचे असतात काढा. तोपर्यंत आम्ही दोघं इथंच बसू. ते दोघं इथंच बसल्यात आणि मी आणि स्नेहा आलो. शिवाय पाऊस पण यायला लागला बघू शकता, जास्त नाही. आणि शिवाय तिकडं जायचं होतं तर ते वॉचमॅन काका त्याला तिथं बसून स्वप्नीला आणि सचिनला सांगितलं तिकडे काय बघायला नाही, जायचं इथं जाऊ शकता तुम्ही, पण तिकडे काय बघायला नाही. शिवाय पाऊस पण यायला लागलाय. तर सचिन म्हणलं जायचं असलं तर जाऊ, नसलं तर नको जायचं, राहू दे, बघू कधीतरी एखाद्या टाईम आलो तर जाऊ. तर तिकडे जाऊन लोक यायला आलेत बघून, तरी काय माहीत नाही आता तिकडं काय आहे. पण शिवाय सगळं काही जे आहे ते इथं सगळं मेन आहे. तर हे सगळं काय बघितलं आता. आणि खरंच किती भारी मस्तपैकी असं राजाने बांधले ना राणीसाठी. एकदम सुंदर असं परिसर आहे. जिकडं बघावं तिकडे खरंच खूप भारी वाटतं. आणि मकबरा ज्या साईडनं तुम्ही बघताल तिकडून सेम जसाची तसाच दिसतो. कुठून पण बघा एकसारखाच दिसतोय सगळीकडे. तर स्नेहासाठी शॉर्ट व्हिडिओ काढण्यासाठी गाणे शोधायला लागले, कोणत्या गाण्यावरती रील बनवायची आहे. पण पाऊस काही थांबण्यात थोडा हळूहळू जास्तच वाढायला लागला, पण कमी व्हायना काय बनवलेलं आहे. 350 वर्षापूर्वी बनवलेलं सुद्धा असं वाटतंय की हे जास्त जुनं नाही, एकदम असं नवीनच आहे असं वाटतं. इतकं भारी वाटतंय आता सुद्धा. हे जिकडं तिकडं बघू शकता असं त्याच्या कडेनं जाण्यासाठी रस्ता आणि आतमध्ये जाण्यासाठी हावाला रस्ता. पण शिवाय तर कुलूप लावलंय तर हे बंद आहे, इथून जाऊ शकत नाही. बाकी सगळे सारखेच आहे. स्नेहा गेली तिला वाटलं की तिची एक मैत्रीण आहे तिथं आणि ती पाठवून दिसत होती. ती स्नेहा तिच्या गेली पण ती दुसरीच निघली कोणतरी. म्हणलं तुझी मैत्रीण तुला ओळखू येत नाही का? तिच्या हरकत होऊन तिची केस अशी गोल करत ती उभा राहिली होती तिथं, पण तिनं बघितलंच नाही. गेली ती खाली उतरून. ती नव्हती पण दुसरी होती. शकता फॉरेनर आले तिथं बघण्यासाठी. फॉरेनर नाही कोणते तरी आहेत ना, कुठले तरी चीन कोण बघण्यासाठी आलं. एकसारखे दिवसा सगळ्यांनी जॉकेट वगैरे घातले, रेनकोट घातलेत. जॉकेटच म्हणते मी. घ्या सगळेजण मस्त व्हिडिओ फोटो काढून घ्या. तर स्वप्नीलला मस्तपैकी आपली वॉचमॅन काकासोबत मस्तपैकी दोस्ती बनवली आणि खाली चल म्हणलं आपण जाऊ तिकडे बघून येऊ. तर नको मी म्हणतो तुम्ही जाऊन या, जे काय बघायचं ते बघा, मी तोपर्यंत यांच्याशी बोलतो. चालू झाल्यात गप्पा दोघांच्या. खाली जाण्यासाठी अशा पायऱ्या आहेत. हे भारी, खूपच भारी वाटायला लागली ही डिझाईन, एकदम मोदक सारखी. तर
वरतून आता खाली उतरून आलोय आम्ही आणि इथून बाहेरून दाखवते तुम्हाला कसं दिसतंय एकदम भारी. तर हे बघू शकता असं दिसतंय. एकदम छोटे छोटे असे दरवाजे असल्याने दिसायला लागले शिवाय मध्ये रूम आहेत वाटतं, छोट्या छोट्या खोल्या. तर आम्ही आंब्याच्या झाडाखाली आलतो आणि खूप जोराने पाऊस आलाय. तर बघू शकताय भिजायला लागलोय. एवढा जोराने पाऊस आलाय. आता आम्हाला तिकडे जावं लागेल, नाहीतर मग सगळा जरा फोन बंद करते, नाही तर फोन पण भिजून जाईल. मला काय होतं ते पावसामध्ये ना झाडाखाली पडत असते, वीज पडले वीज पडत. तर पाऊस बघा जरा थोडंसं कमी झालं, पण आणखीन पाऊस चालू आहे. तिथं जाऊन उभा आहे आता पूर्णपणे भिजणार आहे. तर भरपूर असा पाऊस होऊन गेला आणि जरा तुझ्या अंग सुक्क नाही, सगळं पूर्ण पाणी गळायला लागलं सगळ्या अंगात. वरील जिथं जिथं पाणी साठते ना तिथं असं पाणी खाली येतं. पाणी खाली येण्याची सुद्धा सोय सगळी केली आहे. सगळे भिजले, पूर्ण भिजले आणि आता इतकी थंडी वाजायला लागली. शिवाय आणखीन पाऊस चालूच आहे, बंद झालं नाही. आणि आता कुठं जायची इच्छा नाही, काही असं गरम गरम खाण्याची किंवा पिण्याची इच्छा झालेली आहे. आणि सगळ्या अंगाला असे मम्मी लोक. तर खूप जोराने पाऊस येऊन गेला आणि बरेचसे लोक सगळे भिजले असतील. कोणी कोणी जिथं जागा भेटेल तिथं उभा राहिले होते. आणि आता पाऊस झाला कमी की लगेच सगळेजण बाहेर आले, तरी सुद्धा आणखीन थोडीशी रिमझिम चालूच आहे. आणि स्वप्न तर बाहेर जाऊन उभा राहिला. लवकर त्याचा फोन यायला लागलाय की या लवकर, आता पाऊस अजून येणारच आहे, त्यासाठी लवकर या. मला लई चिडचिड व्हायला लागली मग. आणि लोक चांगली मस्तपैकी लोकांची इकडून तिकडे फिरण्याचे अजून. आणि मला त्या झाडामध्ये व्हिडिओ काढायचा होता. ते बघू शकता छोटे छोटे चाफ्याचे झाड आहेत ना, तर तिथं व्हिडिओ काढायचा होता. तर चला आम्हाला जायचं होतं, पण सचिन म्हणते की तिकडं काय आहे ते आपण बघून येऊ एकदा. ही कशाची डिझाईन केली बरं अशी? हो पण काय होतं इथं? हां बहुतेक तेच दिसायला काहीतरी. हे बघा अशी लादी दिसायला लागली एकसारखी डिझाईनमध्ये, पण इथं आता सगळं असं जिजून गेलं तर काय आता व्यवस्थित दिसायला असं वाटायला लागले काहीतरी फुलं वगैरे आहेत असं दिसायला लागले. आणि तिथं पाऊस आला की असं पाणी साठून जातं. आणि ही सुद्धा किती भारी केलं बघितलं ना, दगडाचं एकदम झाडांसाठी फुलांसाठी असं एकदम असं डिझाईन बनवून ठेवली की दगडांची सुद्धा अशी डिझाईन दिसायला लागली. हे दोघं जण कुठं पण पटापट पटपट पुढेच असतात. आणि कसलं भारी दिसायला लागलं, जिकडं तिकडं झाडं एकदम हिरवगार, एकदम शांतपणे बसून मांडी वगैरे घालून बसायला पाहिजे. पण आमची तर घाईच असते कशाची. जाऊ दे, इथं माझे पाय तर धुवून घेते, पाणी खूप सारं साठलंय. अशी झाली एकदम चालले ना तरी सुद्धा पायात पाय अटकायला लागलेत, का तर सगळं ओलं झालंय. काय आहे इथं खरंच काय पण असू दे, पण भारीच आहे. पण डिझाईन काय कशी तसंच असेल गस ना. अगं बावळट स्विमिंग पूल नाही म्हणलं ग, हे काहीतरी असेल पाण्याचंच काहीतरी असेल. पण आता काय आहे ते माहित नाही. डिझाईन कसली भारी आहे पण बघू शकता जवळून, एकदम अशी फुलांची डिझाईन आहे. दगडातून अशी कुणाला डिझाईन बनवायला आली असेल, बघितलं ना. हिला कळलंच नाही आली काय करेल. हे बघ
आणि एकदम मस्त असं गोल राऊंड आहे, त्याला असं लावलंय. सगळ्यात जास्त मला हे पण आवडलं बघ, हे बघ, हे ह्याच्यावरचे छोटे छोटे मोदक सारखं डिझाईन, हे पण आवडलं मला. आणि आता थोडं थोडंसं ऊन पडायला लागले. इकडल्या साईडनं मकबरा कसा दिसतोय बघा. हे इकडं काय असं घसरगुंडी सारखं डिझाईन ते पाण्यासाठी केलं वाटतं. हो हां, हे बघा इकडल्या साईडनं. कळलं का काय ते? चला आपल्याला नाही माहिती, कळलं नाही. आंब्याचं झाड किती, आंब्याचं झाड याच्यात आंबे किती येत असतील ना डॅडी? आणि खाणार कोण? खाणार कोण? विकत असतील. हां, एक मिनिट धर बरं. पण इथले जे कोण इथले हे करत असेल काय साफसफाई म्हणा किंवा काय करत असतील इथले कामं, ते सगळे जण नेत असतील तोडून आंबे वगैरे ह्याचे. का तर खूप सारे झाड आहेत, जिकडे बघा तिकडे आंब्याचे झाड आहेत आणि एकदम मोठे मोठे, त्यांना आंबे खूप जास्त असे येत असते. तर चला आपण खाली उतरूया आणि जाऊ तर काहीतरी खायची आता इच्छा व्हायला लागली, काहीतरी खाऊया. झाडू मार पुरा, इथं झाडू मार. हां तसंच चाललंय, मला झाडू मारायला लागला पुरा ड्रेस. आणि आता अशी दगडावरती आता सध्याच्या टायमाला अशी कुणी सुद्धा डिझाईन काढू शकणार नाही. आणि जर कुणी काढत असेल तर असे नाही काढता येणार. असे मस्तपैकी असे डिझाईन आहेत. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीची सगळ्या काळजी घेतलेलीच नाही. चल ना पुढं. फुलांपासून एकदम असं, आता लोक जाता वगैरे सुद्धा बनवतात ना, त्यांना सुद्धा असा बराच वेळ लागत असेल किंवा हे करायला, डिझाईन काय करायची म्हणली तर. पण इथं खरंच लयच भारी काम आहे केलं. जर तुम्ही कधी आला नसाल तर तुम्हाला सुद्धा एकदा येऊन बघणं गरजेचं आहे. खरंच खूप सुंदर आणि मस्त आहे सगळं काम इथलं. चला आता मी जातो. स्वप्नीलचा फोन यायला आला सारखं सारखा, लवकर या लवकर या म्हणून. आणि घरी जाईपर्यंत आता काय सुकायची हीच नाही, सुकणारच नव्हतं. थोडं ओल्ले झालं आणि आता थोडं थोडं ऊन यायला लागले, तरी सुद्धा माहीत नाही कपडे सुकतात का नाही. बघा इतकं भारी वातावरण लगेच झालं की असं वाटलं की पाऊसच पडला नव्हता, असं झालं. हे बघा, हे बघा लगेच ऊन पडायला लागले. थोडंसं आता सध्याला जरा कलर उडला आणि चाललं एकदम थोडंसं काळपट पडायला लागलेला आहे. पण मधून एकदम मस्त आहे. आणखी आता पावसाने आता इतक्या वर्षाचा म्हणलं तर थोडं तरी काहीतरी फरक पडणारच आहे. जाऊन खालतून वर आलं तर इतकं भारी वातावरण झालं लगेच. खूपच भारी वाटायला. थोड्या उंच उंच पायऱ्या, मला तर चढून थोड्याशाच पायऱ्या दम लागायला. हे काय असं सांग? मला नाही माहिती ग, मला माहिती असतं तुला सांगितलं. तू मला सांगायला पाहिजे, मला विचार. हां हे पण हेच असेल. हे सांगू कधी हे असेलच नाही. मग अशी हा मार्बलचा दरवाजा दाखवला होता ना, मधून डिझाईन त्याची, तर बाहेरून असं दिसतोय. तर एकदम बारकी बारकी डिझाईन सुद्धा एकदम व्यवस्थित ठळक अशी दिसते लांबून सुद्धा, आणि जवळून तर अतिशय छान अशी दिसते. आणि हे दरवाजे 350 वर्षापासून दरवाजा, आणखीन व्यवस्थित दरवाजा आहेत. जागा इथून आहे. हा हे बघा इथून उतरायचं. पायऱ्या तशाच आहेत एकदम मोठ्या मोठ्या. तर पायऱ्यावर सुद्धा डिझाईन किती मस्त आहेत आणि एकदम अशा पायऱ्या कशा आहेत बघा. आणि शिवाय ह्या डिझाईन पायऱ्या दरवाजावरचे. तर दरवाजावरची अशी डिझाईन आहे. एका साईडला वेगळी आहे आणि इकडल्या साईडला वेगळी आहे. नाही दोन्ही पण एकच आहे वाटतं, पण त्याच्या इथलं काहीतरी पडलं. हे बघू शकता इथलं काहीतरी निघलंय वाटतं. आसवाला फुल निघलंय. हा
आणि आता किती वाजले तो किती वाजले तर 5:45 झाल्यात आता. आणि आता बघू शकता किती गर्दी व्हायला लागली, जास्त लोक यायला लागलेत आता. आणि आम्ही दुपारी चालू आहे आणि एवढ्या पावसात मस्तपैकी भिजलोय पण खूप सारं. आता लोकांची गर्दी वाढायला लागली. तर चला हे सगळे लोक यायला लागलेत, आम्ही बाहेर चाललोय आता. आम्ही फिरून आलो, भिजून पण आलो. स्वप्नील एका ठिकाणी बसला आणि आता इथे येऊन उभा राहिलाय. का तर त्याला बाहेर जायचंय पण टोकन दिल्याशिवाय बाहेर जाऊ देत नाहीत, त्याच्यासाठी तो आमची वाट बघत बसला इथं. तर चला आता मेन गेटच्या बाहेर जाऊया आपण. तर हे बघू शकता, हे आहे मेन गेट, जे आपण ह्या गेटनं मध्ये गेलो पहिल्यांदा. आणि आता आलोय बाहेर. नंतर बाहेरचा परिसर असा आहे, हे बघू शकता असं आहे. मच्छी फ्राय नाही म्हणत लोक सगळे फिरून आले. म्हैसमाळ कोण म्हैसमाळ तो जो रोड आहे ना, तो घाट ते कधी बी जाम होऊ शकतो. असं कोणता घाट म्हणजे तिथं लोक उभा राहते तिथं. तो खोलता जावं लागला. त्याची कामार आहे ना, हा त्या कामाने सारखं ट्रॅफिक जाम. ते आता सुट्ट्या असल्या की लोक शनिवार रविवार तिकडे जाणार. पण बरं झालं ना आपण गेलो ना, शिवाय उशीर झाला असता आपल्याला. उशीरले जाणार. लवकर गेलो असतं तर झालं असतं, पण उशीरच झाला. लोक पण चालायला लागले. तर घरी आलो आणि शिवाय दुसऱ्या ठिकाणी सुद्धा जायचं होतं फिरायला, पण इतक्या पावसामध्ये भिजलो ना, त्यासाठी जायचं राहून घेतलं. सचिन म्हणले जाऊ दे, पुढल्या रविवारी अजून जर सुट्टी भेटलीच नाही आला तर जाऊया, नाही तर मग काय बघूया नंतर सुट्टी जाऊ भेटन तेव्हा. त्यासाठी घरी आलो. शिवाय पूर्ण कपडे आमचे वल्ले झालतेच नाही, ह्याचे माझे. स्वप्नील तर नव्हता भिजला आणि सचिन पण नव्हते भिजले, पण स्नेहा आणि मी पूर्णपणे भिजलो होतो. आणि इतकी थंडी वाजायला आली येताना सुद्धा रस्त्याने, तरी सुद्धा मस्त गरम गरम वडापाव खाल्ला आणि चहा वगैरे सुद्धा सचिनला म्हणलं होतं प्या, पण ते म्हणले नको मला बाहेरचा चहा वगैरे नको प्यायचं, घरी गेल्यानंतर पिऊ. आता येताना फ्राईड राईस आणि लॉलीपॉप वगैरे घेऊन आलेलो. शिवाय सकाळची मटणाची भाजी, भात, भाकरी सुद्धा आहेत. तर जेवण करू, पण त्याच्या आधी मस्तपैकी असा चहा अद्रक टाकून बनवते. चहा पितो मी, चहा पित नाही तरी सुद्धा चहा पिते. आणि हा व्हिडिओ मी इथं संपवते. थोडासा मोठा झाला असेल तरी सुद्धा बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. व्हिडिओ उद्या चालू. तोपर्यंत बाय बाय.